हॅलो स्टुडंट, आपण आपला चॅप्टर नंबर 11 कंप्लीट केला आहे. दॅट इज द एपिलेप्सी आणि अँटी एपिलेप्टिक ड्रग्स. आपण ड्रग ॲक्टिंग ऑन अ सेंट्रल नर्वस सिस्टीम स्टडी करत आहोत. त्यातलेच हे पार्ट आहे. त्यानंतर चॅप्टर नंबर 12 आहे सायको फार्माकोलॉजिकल एजंट. आत्तापर्यंत आपण जे ड्रग बघितले ते पण सेंट्रल नर्वस सिस्टीमवरच ॲक्ट करणारे होते. हा पण सेंट्रल नर्वस सिस्टीमवरच ॲक्ट करणारे ड्रग आहे. पण ते जे ड्रग होते ते फिजिकल फंक्शन ऑफ ब्रेनचं आहे, जे फिजिकल फंक्शन आहे त्याच्यावर ॲक्ट करत होते. आणि आत्ता आपण ह्या चॅप्टरमध्ये जे ड्रग बघणार आहोत ते मेंटल फंक्शन ऑफ ब्रेन जे आहे, म्हणजे जी मेंटल ॲबिलिटी आहे आपल्या ब्रेनची, त्या याच्यावर ॲक्ट करणारे ड्रग म्हणजे स्टडी करणार आहोत आपण यात. दॅट इज द सायको फार्माकोलॉजिकल एजंट. आपला ब्रेन हा व्हेरियस फंक्शन कॅरी आउट करतो, म्हणजे परसेप्शन ऑफ एन्व्हायरमेंटल स्टिम्युलाय, ॲनालिसिस ऑफ द रिसीव्ह इन्फॉर्मेशन अँड फॉर्मेशन ऑफ द रिॲक्शन पॅटर्न. बिसाइड अबोव फंक्शन इट ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द ॲक्च्युअल बिहेवियरल रिस्पॉन्सेस. तर सायकोफार्माकोलॉजी म्हणजे काय? तर सायकोफार्माकोलॉजी इज द सायंटिफिक स्टडी ऑफ द इफेक्ट ऑफ ड्रग हॅव ऑन अ मूड, सेन्सेशन, थिंकिंग अँड बिहेवियर. म्हणजे असे ड्रग जे ज्यांचा इफेक्ट होतो मूडवर, सेन्सेशनवर, थिंकिंगवर आणि बिहेवियर. इट इज अ डिस्टिंग्विश फ्रॉम अ neuropsychopharmacology which emphasizes the correlation between drug-induced change in the functioning of cell in the nervous system and change in a consciousness and behavior. तर आपण आता इंट्रोडक्शन बघू. सायकोफार्माकोलॉजिकल इज द स्टडी ऑफ ड्रग यूज टू ट्रीट अ सायकॅट्रिक डिसऑर्डर. असे ड्रग जे आपल्या मेंटल ॲबिलिटीला मेंटेन करण्याचे काम करतात. जर कोणत्याही कारणाने जर आपली मेंटल ॲबिलिटी ही जर अफेक्ट झालेली असेल, किंवा म्हणजे जसे की डिसिजन, डिलिरिजन, असे हॅल्युसिनेशन, अँझायटी, डिप्रेशन, असे कोणतेही अबनॉर्मॅलिटी जर म्हणजे झाली असेल तर ती परत आपल्या ट्रॅकवर आणण्यासाठी किंवा जे मेंटेन करण्यासाठी आपण जे ड्रग घेतो त्याला आपण सायकोफार्माकोलॉजिकल एजंट म्हणतो. म्हणजे अशा ड्रगला, जे असे एजंट किंवा ड्रग जे आपल्या ब्रेनच्या ॲक्टिव्हिटीला मॉड्युलेट करण्याचे काम करतात, परत आपल्या पहिल्यासारखं रिस्टोर करण्याचं काम करतात. दॅट इज द सायकोफार्माकोलॉजिकल एजंट. Medication that affect a psychic function, behavior or experience are called the psychotropic medications. They have a significant effect on a higher mental functions. Psychopharmacological agents are the first line treatment for almost all psychiatric ailments nowadays. आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या आजूबाजूला असे काही पर्सन असतात जे नॉर्मल बिहेव करत नाही, किंवा जे पहिले नॉर्मल बिहेव करत असतात आणि ते काही कारणामुळे अबनॉर्मल बिहेव करायला लागतात. अबनॉर्मॅलिटी म्हणजे काय? तर ते आपल्या मेंटल ॲबिलिटीज इम्बॅलन्स झाल्यामुळे ते अबनॉर्मली बिहेव करतात. असे आपण आपल्या आजूबाजूला भरपूर लोक बघितले आहे. मेंटल ॲबिलिटी म्हणजे काय? तर आपल्या माइंडचे जे कॉन्शियस वर्क आहे, म्हणजे जे कॉन्शियस वर्क आपण असाइन केलेलं आहे, म्हणजे काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे, किंवा काय एक्झिस्टिंग आहे, किंवा काय डिलिरिजन आहे, किंवा काय हॅल्युसिनेशन आहे, हे किंवा कोणत्या वस्तू ह्या वास्तविक आहे, किंवा कशाचा वास्तविक जीवनाशी संबंध आहे, किंवा काही ज्या अस्तित्वात नाही आहे, काही गोष्टी अस्तित्वात नाही, हे सगळं आपल्या मेंटल ॲबिलिटीवर आपण डिसिजन घेतो. का हे आहे, हे नाही आहे, हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे, ही आपली मेंटल ॲबिलिटी. आणि ही जर मेंटल ॲबिलिटी जर म्हणजे एखाद्या पर्सनची जर ती कॅपॅसिटीच नाही राहिली, काय चुकीचं आहे, काय बरोबर हे जज करणं, दॅट इज द सायकिक पेशंट. असे खूप सारे प्रॉब्लेम असतात, त्यात पर्टिक्युलर पर्सन हा फेस करत असतो, पण आपण त्याला कॉमन लँग्वेजमध्ये काय म्हणतो? वेडा. दॅट इज द, जर एखादा पर्सन जो स्टेट किंवा आपण जे स्टँडर्ड
पॅरामीटर जे सेट केले आहे का असे वागले पाहिजे किंवा तसं वागले पाहिजे, जर तो पर्टिक्युलर पर्सन तसा वागला नाही तर त्याला आपण वेडा म्हणतो. दॅट इज द सायकिक प्रॉब्लेम. आणि अशा पर्सनला तो काय करत आहे हे पण माहीत नसतं किंवा तो कशा प्रकारे बिहेव करत आहे हे पण माहीत नसतं सायकिक पेशंटला. With the growing ability of a wide range of drugs to treat a mental illness, the nurse practicing in a modern psychiatric setting needs to have a sound knowledge of the pharmacokinetics involved, the benefits and potential risk of pharmacotherapy, as well as her own role and responsibility. The schizophrenia. Schizophrenia is a chronic and severe mental disorder that affects how a person thinks, feels, and behaves. People with a schizophrenia may seem like they have lost touch with the reality. Although schizophrenia is not as common as other mental disorder, the symptoms can be very disabling. आपण स्टडी करणार आहोत. आपण सायकोफार्मकोलॉजिकल एजंटमध्ये आपण अँटीसायकोटिक ड्रग बघणार आहोत, त्यानंतर अँटी डिप्रेशन ड्रग बघणार आहोत आणि अँटी अँझायटी ड्रग बघणार आहोत. तर आपण फर्स्ट बघणार आहोत अँटीसायकोटिक एजंट. तर नॉर्मल फिजिओलॉजिकल फंक्शन काय आहे आपल्या ब्रेनचं किंवा मेंटल ॲबिलिटी, आपण दोन वस्तूमध्ये इझिली डिफरन्शिएट करू शकतो किंवा रियालिटी काय आहे किंवा फेक काय आहे आपण हे जज करू शकतो किंवा एक्झिस्टिंग काय आहे काय नॉन एक्झिस्टिंग आहे यामध्ये आपण इझिली डिफरन्शिएट करू शकतो किंवा स्वतःला एक्सप्रेस करू शकतो. आणि कोणत्याही वस्तूला म्हणजे वस्तूचा विचार करणं किंवा समजण्याची किंवा आपल्याला स्वतःला मोटिवेट करण्याची किंवा निर्णय घेण्याची क्षमता आपल्या ब्रेनला असते. दॅट इज द नॉर्मल फिजिओलॉजिकल फंक्शन ऑफ द ब्रेन. ड्यू टू सम रिझन पर्सनल किंवा फिजिओलॉजिकल किंवा सोशल किंवा अनॅटॉमिकल कारणामुळे ब्रेनची नॉर्मल ॲक्टिव्हिटी ही अल्टर होते, पर्टिक्युलर पर्सनच्या बिहेवियरमध्ये चेंज होतो. अशा पेशंटला आपण सायकिक पेशंट म्हणतो. आणि त्या पेशंटच्या आपण जे उपचार करणार आहोत त्यासाठी आपल्याला अँटीसायकोटिक एजंट लागतात. इंट्रोडक्शन बघणार आहोत. अँटीसायकोटिक एजंट आर ऑल्सो नोन ॲज अ न्यूरोलेप्टिक, मेजर ट्रँक्युलायझर ऑर अ फिनोथायाझाइन्स. The antipsychotic medication are used as a short-term treatment for a bipolar disorder to control psychotic symptoms such as a hallucination, delusion or a mania symptoms. Hallucination म्हणजे काय? भ्रम म्हणजे a perception having a seen, hear, a touch, tasted or smell something that wasn't actually there. असं म्हणजे भ्रम होणे, दॅट इज द हॅल्युसिनेशन. आणि मॅनिया म्हणजे काय? एक्स्ट्रीमली इलिव्हेटेड किंवा एक्साइटेबल मूड, दॅट इज द मॅनिया. आणि अँझायटी म्हणजे काय? अ फिलिंग ऑफ वरी म्हणजे पर्टिक्युलर पेशंट टेन्शन घेतो, नर्वसनेस ऑर अनइझी अबाउट अ समथिंग विथ अन अनसर्टन आउटकम, दॅट इज द अँझायटी. These symptoms may occur during acute mania or severe depression. Some also treat a bipolar depression, and several have demonstrated long-term value in preventing future episodes of mania and depression. In people with a bipolar disorder, antipsychotics are also used off-label as a sedative for insomnia, for anxiety, and for agitation. Often they are taken with a mood stabilizing drug and can decrease the symptoms of a mania until a mood stabilizers take full effect. This group of drug has a major clinical use in the treatment of psychosis. Psychosis is the state in which a person's ability to recognize reality, to communicate, and to relate to others is severely impaired. म्हणजे
काही कारणामुळे, जे फिजिओलॉजिकल, सोशल किंवा ॲनाटॉमिकल कारणामुळे जे पर्टिक्युलर पर्सनच्या बिहेवियरमध्ये चेंज होतो, अशा पेशंटला आपण सायकिक पेशंट म्हणणार असतो. त्यानंतर बघणार आहोत मोड ऑफ ॲक्शन. सेंट्रल नर्वस सिस्टीमचे ड्रग हे व्होल्टेज सेन्सिटिव्ह आयन चॅनल किंवा लिगॅंड गेटेड आयन चॅनलला अल्टर करून आपली ॲक्शन दाखवतात. न्यूरोह्युमरल ट्रान्समिशन म्हणजे काय आपण बघितलं आहे. तर प्री सायनॅप्टिक मधून न्यूरोट्रान्समीटर हे रिलीज होतात आणि ते पोस्ट सायनॅप्टिकवर आपल्या रिस्पेक्टिव्ह रिसेप्टरला बाइंड होतात आणि आपली ॲक्शन शो करतात. इन सम केसेस जे न्यूरोट्रान्समीटर आहे ते जसे की डोपामिन, ॲसिटिल्कोलिन, ॲड्रिनर्जिक किंवा हिस्टामिन यांची किंवा सिरोटोनिन यांचा रेट हा जास्त होतो. त्यामुळे पर्टिक्युलर पर्सनची एक्साइटमेंट वाढते आणि त्यामुळे अबनॉर्मॅलिटी तयार होते. आणि जे ड्रग आहे अँटीसायकोटिक, हे ड्रग आपल्या जे 5-HT हिस्टामिन किंवा ॲसिटिल्कोलिन किंवा डोपामिन किंवा सिरोटोनिन यांच्या लेवलला बॅलन्स करतात किंवा आपले ॲक्शन शो करतात. दॅट इज द ते ॲज अ अँटीसायकोटिक किंवा अँटी अँझायटी किंवा अँटी डिप्रेसंट म्हणून ॲक्ट करतात. तर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन किंवा मोड ऑफ ॲक्शन काय आहे अँटीसायकोटिक ड्रगची. सम antipsychotics seem to help us stabilize mood on their own. As a result, they may be used alone as a long-term treatment for people who don't tolerate or respond to a lithium or an anticonvulsant. Basically, antipsychotic drugs help to regulate the functioning of brain circuits that control thinking, mood, and perception. It is not clear exactly how this drug work, but they usually improve a manic episode quickly. Dopamine is a chemical which is released in the brain and causes psychotic thinking. म्हणजे डोपामिन हा एक न्यूरोट्रान्समीटर आहे. तो प्रीसिनॅप्टिक नर्वमधून रिलीज होऊन पोस्ट सिनॅप्टिकवर आपल्या रिस्पेक्टिव्ह रिसेप्टरला बाइंड होतो आणि आपले ॲक्शन शो करतो. आणि त्यामुळे आपण आपली जी सायकोटिक थिंकिंग आहे ते आपण डोपामिनमुळे, म्हणजे डोपामिन हा न्यूरोट्रान्समीटर रिलीज झाल्यामुळे आपण ते थिंकिंग वगैरे करू शकतो. इन्क्रीज द प्रोडक्शन ऑफ डोपामिन ट्रान्समिट द नर्व इम्पल्सेस टू द ब्रेन स्टेम फास्टर दॅन द नॉर्मल. दिस रिझल्ट इन अ स्ट्रेंज थॉट, हॅल्युसिनेशन आणि बिजार बिहेवियर. म्हणजे न्यूरोट्रान्समीटरचं सिक्रिशन हे वाढलं किंवा त्यांचा रेट वाढला तर त्यामुळे पर्टिक्युलर पर्सनची एक्साइटमेंट वाढते आणि अबनॉर्मॅलिटी तयार होते. म्हणजे त्यांना, म्हणजे पर्टिक्युलर पेशंटला अँझायटी येऊ शकते, हॅल्युसिनेशन होऊ शकतं किंवा डिल्युशन होऊ शकतं, ॲजिटेशन होऊ शकतं. हे कॉज करू शकतं ते पर्टिक्युलर न्यूरोट्रान्समीटर वाढल्यामुळे. दॅट इज द डोपामिन. हे अँटीसायकोटिक ड्रग पर्टिक्युलरली D2 रिसेप्टरला ब्लॉक करतात. मेन फंक्शन आहे अँटीसायकोटिक ड्रगचं, दॅट इज द D2 रिसेप्टरला ते ब्लॉक करतात. Increase the production of dopamine, transmit the nerve impulses to the brainstem faster than the normal. This result in a strange thought, hallucination आणि bizarre behavior. Hallucination म्हणजे काय? Perception of having a seen, hear, a touch, म्हणजे अशा वस्तू बघणं किंवा अशा ऐकणं किंवा टच करणं किंवा टेस्ट करणं किंवा स्मेल करणं ज्या ॲक्च्युअलमध्ये प्रेझेंटच नाही आहे, म्हणजे ॲक्च्युअली त्या नसतात, पण अशी भ्रमची स्थिती तयार होणं की तिथं आपल्याला ती पर्टिक्युलर वस्तू किंवा पर्सन असल्याचा भास होणं, दॅट इज द हॅल्युसिनेशन. आणि डिल्युजन म्हणजे काय? अ बिलीफ ऑर अल्टर रियालिटी दॅट अ persistently held despite evidence or agreement to the contrary, generally in a reference to a mental disorder. आणि अँझायटी म्हणजे काय? फिलिंग ऑफ वरी, नर्वसनेस किंवा अनइझी अबाउट अ समथिंग विथ अ अनसर्टन आउटकम.
अँटीसायकोटिक हेल्प इन ब्लॉकिंग और रिड्युसिंग द ॲक्टिव्हिटी ऑफ डोपामिन. आणि अजून एक यूज आहे अँटीसायकोटिक ड्रगचा, दॅट इज द अँटीइमिटिक. म्हणजे ते it is the antiemetic is the another property of antipsychotic agent. They also use in a high cough. म्हणजे उचकीमध्ये पण यूज करू शकतो आपण अँटीसायकोटिक ड्रग मध्ये. अँटीसायकोटिक ड्रगचे सिनोनिम काय काय आहे? न्यूरोलेप्टिक ड्रग, अँटी सिझोफ्रेनिक ड्रग, मेजर ट्रँक्युलायझर आणि डोपामिन रिसेप्टर अँटागोनिस्ट. बेसिकली सायकोफार्मकोलॉजिकल एजंट हे असे ड्रग आहेत दॅट हॅव अ प्रायमरली इफेक्ट ऑन अ मेंटल प्रोसेस अँड यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ अ सायक्ट्रिक डिसऑर्डर. त्यामध्ये दोन टाईप आहे, सायकोसिस आणि सेकंड वन आहे न्यूरोसिस. तर सायकोसिस म्हणजे दिस इज आर अ सिव्हिअर सायकॅट्रिक इलनेस विथ अ डिस्टोरेशन ऑफ अ थॉट आणि बिहेवियर कॅपॅसिटी ऑफ अ रेकग्नाइज रियालिटी. सायकोसिसमध्ये त्याचे एक्झाम्पल म्हणजे काय काय आहे? डिल्युजन, हॅल्युसिनेशन, दॅट इज द सायकोसिस. सायकोसिसचे दोन टाईप आहे, कॉग्निटिव्ह डिसऑर्डर आणि फंक्शनल डिसऑर्डर. कॉग्निटिव्ह डिसऑर्डर म्हणजे माइंडच्या रिलेटेड ॲक्टिव्हिटी ट्रू किंवा रॉंग किंवा एक्झिस्टिंग किंवा नॉन एक्झिस्टिंग हायपोथेसिस, द कॉग्निटिव्ह डिसऑर्डर. त्यामध्ये आहे डेलिरियम, त्यानंतर आहे डिमेन्शिया. डिमेन्शिया म्हणजे लॉस ऑफ मेमरी, कन्फ्युजन, डिसओरिएंटेशन, डिफेक्टिव्ह मेमरी हे त्याचे सिम्पटम आहे कॉग्निटिव्ह डिसऑर्डरचे. त्यानंतर सेकंड आहे फंक्शनल डिसऑर्डर. त्यामध्ये स्पेसिफिक कॉज दिलेला नाही आहे, पण त्यामध्ये जनरली मेमरी आणि ओरिएंटेशन रिमेनिंग असतं आणि त्यामध्ये अल्टर काय होतं? इमोशन, थॉट आणि बिहेवियर हे अल्टर होतं. दॅट इज द फंक्शनल डिसऑर्डर आहे. आणि न्यूरोसिसमध्ये काय होतं? तर दिस इज आर अ लेस सिरियस रियालिटी चेकिंग ॲबिलिटी, म्हणजे रियालिटी चेकिंग ॲबिलिटी परसिस्ट करतो पर्टिक्युलर पेशंट आणि पेशंट मे अंडरगो एक्स्ट्रीम सफरिंग. त्याचे टाईप्स काय आहे? अँझायटी म्हणजे पर्टिक्युलर पेशंट हा फ्युचरबद्दल वरी करतो किंवा टेन्शन घेतो. त्यानंतर आहे फोबिक स्टेट. फोबिया म्हणजे एक पर्टिक्युलर याची भीती असणे, म्हणजे काहींना पाण्याची भीती असते, वॉटर फोबिया, हायड्रोफोबिया. त्यानंतर काहींना हाईटवरनं खाली बघण्याची भीती असते, दॅट इज पर्टिक्युलर वस्तूबद्दल काहींना जाळाची भीती असते, दॅट इज द फोबिक स्टेट. त्यानंतर आहे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, त्याला शॉर्टमध्ये म्हणतात OCD. ही टाईप आहे अँझायटीचा, जो पर्टिक्युलर पर्सन हा म्हणजे अबनॉर्मल बिहेवियर करतो. म्हणजे त्यांनी दरवाजा लावला आहे तरी 10 वेळा दरवाजा चेक करायला जाणार लावला आहे का नाही, किंवा एखादा पर्टिक्युलर पर्सनने हात मिळवला म्हणजे हँडशेक केलं तर तो पर्सन रवरव हात धुवायला जाणं, किंवा अलार्म लावला आहे तो रवरव चेक करणार. दॅट इज द ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. त्यानंतर आहे रिॲक्टिव्ह डिप्रेशन, म्हणजे तो डिप्रेशनमध्ये जाणार, आपला स्वतःला दुसऱ्यांबरोबर कम्पेअर करणार, निगेटिव्ह फिलिंग करणार, हे सर्व डिप्रेशनमध्ये जाणार. आणि पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर म्हणजे एखाद्याला असं सदमा, म्हणजे त्याच्यासमोर काहीतरी वाईट गोष्ट घडली आणि त्याला कंटिन्यू तीच आठवणं, दॅट इज द ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर. आपण क्लासिफिकेशन बघणार आहोत अँटीसायकोटिक ड्रगचं. अँटीसायकोटिक ड्रग हे जनरली फर्स्ट जनरेशन किंवा सेकंड जनरेशनमध्ये क्लास केले जातात. फर्स्ट जनरेशन हे लो पोटन्सीवाले ड्रग असतात आणि
फर्स्ट जनरेशनमध्ये 2 टाईप आहे, लो पोटन्सीवाले आणि हाय पोटन्सीवाले. फर्स्ट जनरेशन ड्रगला अजून एक नाव आहे कन्व्हेन्शनल किंवा टिपिकल टाईप अँटीसायकोटिक ड्रग. तर त्यामध्ये एक्झाम्पल काय काय आहे, फिनोथायाझाईन डेरिव्हेटिव्ह. त्यामध्ये फिनोथायाझाईन डेरिव्हेटिव्हचे एक्झाम्पल आहे, ॲलिफॅटिक डेरिव्हेटिव्हचं एक्झाम्पल काय आहे, क्लोरप्रोमॅझिन. त्यानंतर पिप्रिडिन डेरिव्हेटिव्हचं एक्झाम्पल काय आहे, थायोरिडाझाईन. त्यानंतर आहे पिप्रॅझिन डेरिव्हेटिव्हचं एक्झाम्पल काय आहे, फ्लुपॅनॅझिन. आणि परफेनेझिन आणि ट्रायफ्लुरोपिरॅझिन एक्झाम्पल आहे. थायोक्झॅन्थिनिनचे डेरिव्हेटिव्हचं एक्झाम्पल काय आहे, थायोथिक्झिन. त्यानंतर आहे ब्युट्रोफिनॉन, त्याचं एक्झाम्पल काय आहे, हॅलोपेरिडॉल. हे टिपिकल अँटीसायकोटिक आहेत. त्यांना अजून एक नाव आहे कन्व्हेन्शनल किंवा फर्स्ट जनरेशन अँटीसायकोटिक ड्रग. तर हॅलोपेरिडॉल हे हाय पोटन्सी ड्रग आहे, किंवा फ्लुपिनॅझिन, पिमोझिड हे हाय पोटन्सी ड्रग आहे, म्हणजे त्यांची पोटन्सी जास्त आहे. त्यानंतर आपण अटिपिकल अँटीसायकोटिक ड्रग, हे सेकंड जनरेशन ड्रग आहे. अटिपिकल अँटीसायकोटिक ड्रगचे एक्झाम्पल काय आहे, क्लोझॅपिन, ओलॅनझॅपिन, रिस्पेरिडॉन, झिप्रॅसिडॉन, सर्टिनडॉल, लोक्झॅपाइन, क्युटिपाइन आणि मोलिंडॉन. हे सेकंड जनरेशन अँटीसायकोटिक ड्रग आहे. त्याला अजून एक नाव आहे अटिपिकल अँटीसायकोटिक ड्रग. हे झालं क्लासिफिकेशन. आपण डिफरन्स बघणार आहोत अँटीसायकोटिक ड्रग्समध्ये. डिफरन्स बिटवीन टिपिकल अँटीसायकोटिक आणि अटिपिकल अँटीसायकोटिक. तर त्यांचं त्या दोन्हीमध्ये मेन डिफरन्स काय आहे, साईड इफेक्टमध्ये डिफरन्स आहे. म्हणजे टिपिकल आणि अटिपिकल अँटीसायकोटिक ड्रगचे साईड इफेक्ट हे वेगवेगळे आहे, त्यांची इफिकसी वेगवेगळी आहे. म्हणजे त्यांची बाइंड करण्याची कॅपॅसिटी D2 रिसेप्टरला ही वेगवेगळी आहे. अटिपिकल अँटीसायकोटिक आर एक्सक्रीटेड फास्टर. Atypical antipsychotic are less likely to cause extrapyramidal motor control and tardive dyskinesia. Extrapyramidal motor control म्हणजे काय? It is a part of motor system network system center on the modulation and regulation. म्हणजे indirect control जो आहे of an anterior किंवा ventral horn cell चा, that is the extrapyramidal control. आणि त्यानंतर काय आहे टार्डिव डिस्केनेशिया म्हणजे काय कॉजेस अ रिपिटेटिव्ह इनव्हॉलंटरी मूवमेंट सच ॲज अ ग्रीमॅसिंग आणि आय ब्लिंकिंग. हे अटिपिकल अँटीसायकोटिक याला अफेक्ट नाही करत. कशा कशाला? एक्स्ट्रा पिरॅमिडल मोटर कंट्रोलला आणि ट्रॅडिटिव्ह डिस्केनिया. त्यानंतर आहे अटिपिकल अँटीसायकोटिक आर इझियर टू डिस्कंटिन्यू अँड आर लेस ॲडिक्टिव्ह. म्हणजे हे ॲडिक्टिव्ह नाही आहे, म्हणजे पेशंट त्याला ॲडिक्ट नाही होऊ शकत ह्या अटिपिकल अँटीसायकोटिक ड्रगला, आणि ते इझिली डिस्कंटिन्यू करू शकतात. म्हणजे पेशंट कव्हर झाल्यानंतर वाटलं बंद करायचे आहे हे ड्रग तर ते बंद करू शकतात इथे इझिली. दॅट इज द अटिपिकल अँटीसायकोटिक. Atypical antipsychotic drug are recommended over a typical psychotropic drug. म्हणजे अटिपिकल अँटीसायकोटिक जनरली प्रेफर केले जातात. अटिपिकल अँटीसायकोटिक फेल्स टू प्रोड्यूस अ प्रोलॅक्टिन इन द सिरम.
Withdrawal symptoms are less likely with a atypical antipsychotic drug. Akathisia म्हणजे काय? अ फिलिंग ऑफ मसल क्वेअरिंग or a restlessness or inability to sit still. म्हणजे akathisia म्हणजे काय होतं? फिलिंग येते की मसल क्वेअरिंग होत आहे आणि रेस्टलेसनेस फील होतं. akathisia to be a less intense with a disease drug than the typical antipsychotic. म्हणजे टिपिकल अँटीसायकोटिकचा ड्रग हे akathisia फॉर्म करतात, म्हणजे मसल क्वेअरिंग होतं आणि रेस्टलेसनेस फॉर्म होतं, तसं अटिपिकलमध्ये नाही होत. त्यानंतर मेन टॉपिक काय आहे? अँटीसायकोटिक ड्रगचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. तर प्रीसायनॅप्टिक नर्वमधून न्यूरोट्रान्समीटर रिलीज होता आणि ते पोस्ट सिनॅप्टिकवर आपल्या रिस्पेक्टिव्ह रिसेप्टरला बाइंड होतात आणि आपली ॲक्शन शो करतात. तर आपल्याला काय करायचं आहे? जे एक्स्ट्रा प्रमाणात जे न्यूरोट्रान्समीटर रिलीज झाले आहे, म्हणजे मेनली अँटीसायकोटिक ड्रगमध्ये D2 दॅट इज डोपामिन रिसेप्टर, ते आपल्याला रिलीज नाही होऊन द्यायचे, किंवा रिलीज झाले तरी ते ज्यांचे जे पर्टिक्युलर रिस्पेक्टिव्ह रिसेप्टर आहे त्याला बाइंड नाही होऊन द्यायचं. हे आपलं मेन फंक्शन हे करायचं आहे आपल्याला, म्हणजे मेन टार्गेट आपलं ते असणार आहे की आपलं म्हणजे जे न्यूरोट्रान्समीटर आहे ते रिलीजच होऊ नये, आणि रिलीज झाले तरी ते पर्टिक्युलर रिसेप्टरला बाइंड होणार नाही आणि त्यामुळे त्यांची जी ॲक्शन आहे ती शो नाही होणार. आपलं मेन कार्य काय करायचं आपल्याला? तर ते जे D2 रिसेप्टर आहे त्याला ब्लॉक करायचं आहे. तर यात दाखवलं आहे प्रीसिनॅप्टिक नर्वमधनं जे डोपामिन, जे रेड डॉट दिसत आहे ते D2 डोपामिन आहे ते रिलीज होत आहे प्रीसिनॅप्टिक नर्वमधून, आणि जे पोस्ट सिनॅप्टिकवर जे रिसेप्टर आहे म्हणजे D1 D2 ते रिसेप्टरला बाइंड होणार, D1 D2 ला डोपामिन, आणि जी पर्टिक्युलर ज्यांची ॲक्शन आहे ती शो करणार. आणि हे जर डोपामिन जास्त प्रमाणात बाइंड झालं तर त्यामुळे काय होणार? पर्टिक्युलर पर्सनची एक्साइटमेंट वाढते आणि अबनॉर्मॅलिटी तयार होते. तर आपल्याला तेच ब्लॉक करायचं आहे. आणि जे टिपिकल अँटीसायकोटिक आहे ते D2 रिसेप्टरला जनरली ब्लॉक करतात, म्हणजे कॉम्पिटिटिव्ह अँटागोनिस्ट ॲक्ट करतात ते, म्हणजे ते डोपामिनच्या अगोदर रिसेप्टरवर बाइंड होतात आणि डोपामिनला बाइंड होण्याचा चान्सच भेटत नाही आणि त्यामुळे अँटीसायकोटिक ॲक्शन दाखवतात. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन टिपिकल अँटीसायकोटिकचा. डोपामिन रिसेप्टर ब्लॉकर आहे ते, म्हणजे जे फर्स्ट किंवा सेकंड जनरेशनचे जे ड्रग आहे ते सगळे त्यांना ॲबिलिटी टू ब्लॉक अ D2 रिसेप्टर. ॲक्शन ब्लॉक बाय विच इन्क्रीज अ डोपामिन लिओडोपा विच मिमिक अ डोपामिन दॅट इज द ब्रोमोक्रिप्टिन. All antipsychotic reduces a dopaminergic neurotransmitter. And the dopamine theory of a schizophrenia. Schizophrenia म्हणजे काय? Schizophrenia is a chronic and a mental disorder that affects how a person think, feel and behave. People with a schizophrenia may seem likely they have lost touch with a reality. Although schizophrenia is not as common as other mental disorder, the symptoms can be very disabling. Second generation antipsychotic have an additional property 5-HT2A antagonism, fast dissociation and 5-HT1A agonism हे ॲक्ट करतात.
त्यानंतर आपण बघणार आहोत फार्माकोलॉजिकल ऍक्शन ऑफ अ अँटीसायकोटिक ड्रग. तर सेंट्रल नर्वस सिस्टीमवर अँटीसायकोटिक ड्रगचा काय इफेक्ट आहे? ते रिड्यूस करतात इरिटेशन, इरॅशनल बिहेवियरला रिड्यूस करतात, अग्रेशनला रिड्यूस करतात, त्यानंतर डिस्टर्बेड थॉटला रिड्यूस करतात, अँझायटीला आणि हायपर ॲक्टिव्हिटीला रिड्यूस करतात. हा इफेक्ट आहे अँटीसायकोटिक ड्रगचा सेंट्रल नर्वस सिस्टीमवर. रिडक्शन इन अ इरॅशनल बिहेवियर, ॲजिटेशन. ॲजिटेशन म्हणजे काय? अ स्टेट ऑफ अँझायटी ऑर अ नर्वस एक्साइटमेंट, त्याला रिड्यूस करतात आणि ॲग्रेसिव्हनेसला कमी करतात. त्यानंतर काय? डिस्टर्बेड थॉट अँड बिहेवियर ग्रॅज्युअली नॉर्मलाइज. जे म्हणजे जो पर्टिक्युलर पेशंट जो काही पण बोलत असतो, म्हणजे अबनॉर्मल बोलत असतो, तो नॉर्मल बोलायला लागतो. दॅट इज द डिस्टर्बेड थॉट आणि बिहेवियर. ज्याचं बिहेवियर चेंज आहे ते नॉर्मल करतो अँटीसायकोटिक ड्रग. हा इफेक्ट आहे सेंट्रल नर्वस सिस्टमवर. रिलीज अँझायटी म्हणजे अँझायटी कमी करतो. म्हणजे जो पर्टिक्युलर पेशंट टेन्शन घेत असतो किंवा नर्वस असतो किंवा असा अनइझी फील करत असतो सर्टन कंडिशन किंवा आउटकम बद्दल, तर दॅट इज द अँझायटी, फिलिंग ऑफ वरी, हे कमी करतो. त्यानंतर काय आहे? हायपर ॲक्टिव्हिटी, हॅल्युसिनेशन आणि डिल्युजनला सुद्धा कमी करतो. हॅल्युसिनेशन म्हणजे मी सांगितलंय भ्रम, म्हणजे अ परसेप्शन हॅव्हिंग अ सीन, हिअर किंवा टच, टेस्ट ऑर स्मेल समथिंग दॅट वॉजंट ॲक्च्युअली देअर, त्याला पण कमी करतो. आणि डिल्युजनला कमी करतो म्हणजे फॉल्स बिलीव्ह, अ बिलीव्ह ऑर अल्टर रियालिटी दॅट इज अ पर्सिस्टंटली हेल्ड डिस्पाइट एव्हिडन्स ऑर अ ॲग्रीमेंट टू द कॉन्ट्रॅक्टरी जनरली इन रेफरन्स टू द मेंटल डिसऑर्डर, त्याला पण कमी करतो म्हणजे सप्रेस करतो. त्यानंतर काय ॲक्शन दाखवतो? सिडेशनची ॲक्शन दाखवतो. त्यानंतर काय? लोअर्स अ सीझर्स थ्रेशोल्ड लेवल आणि एक्स्ट्रा पिरॅमिडल मोटर डिस्टर्बन्स. तर ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमवर काय इफेक्ट आहे अँटीसायकोटिक ड्रगचा? एक्झस्ट अल्फा ॲड्रेनर्जिक ब्लॉकिंग ॲक्टिव्हिटी रिझल्ट इन अ पोस्चरल हायपोटेन्शन म्हणजे लो ब्लड प्रेशर. अँटीसायकोटिक ड्रगचा ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमवर काय इफेक्ट आहे? तर ब्लड प्रेशर हे लो होतं. त्यानंतर काय होतं? पाल्पिटेशन म्हणजे रॅपिड आणि स्ट्रॉंग आणि इरेग्युलर हार्टबीट तयार होतात, दॅट इज द पाल्पिटेशन. त्यानंतर काय होतं? इनिबिशन ऑफ अ इजॅक्युलेशन म्हणजे जी सेक्झुअल ॲक्टिव्हिटी आहे त्याला इनिबिट करतो. त्यानंतर काय आहे? एक्झर्स्ट अँटीकोलिनर्जिक ॲक्टिव्हिटी अँटीकोलिनर्जिक ॲक्टिव्हिटी काय काय दाखवतं? तर ड्राय माउथ म्हणजे अँटीसायकोटिक ड्रग हे घेतल्यानंतर माउथ हे पूर्ण ड्राय पडतं म्हणजे सलायवेशन हे अँटीकोलिनर्जिक ॲक्शन दाखवल्यामुळे सलायवेशन होत नाही आणि माउथ पूर्ण ड्राय पडतं. ब्लर ऑफ विजन म्हणजे पर्टिक्युलर पेशंटला ब्लर विजन दिसतं. त्यानंतर कॉन्स्टिपेशन होतं सिक्रिशन स्टॉप झाल्यामुळे. त्यानंतर काय होतं? युरिनरी हेजिटन्सी म्हणजे ट्रबल स्टार्टिंग टू युरिनेट. हे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमचे अँटीसायकोटिक ड्रग्सचे इफेक्ट आहे म्हणजे कशावर काय इफेक्ट पडतो. त्यानंतर कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमवर काय इफेक्ट होतो? हायपोटेन्शन. हायपोटेन्शन म्हणजे काय? अ लो ब्लड प्रेशर म्हणजे बीपी लो होतो ड्यू टू अल्फा ॲड्रेनर्जिक ब्लॉकिंग ॲक्शन म्हणजे अल्फा ॲड्रेनर्जिकला ब्लॉक केल्यामुळे ब्लॉकिंग ॲक्शन दाखवतोय अँटीसायकोटिक ड्रग, त्यामुळे हायपोटेन्शन होतं.
आणि रिफ्लेक्स ट्रॅकिकार्डिया म्हणजे रॅपिड हार्टबीट होतं. त्यानंतर क्यूटी प्रोलॉंगेशन अँड टी वेव्ह सप्रेशन. क्यूटीचं प्रोलॉंगेशन होतं आणि टी वेव्ह सप्रेशनमुळे रॅपिड हार्टबीट होतात आणि हे सर्व कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमवर अफेक्ट होतो अँटीसायकोटिक ड्रगचा. त्यानंतर एंडोक्राईन सिस्टीमवर काय इफेक्ट आहे? इन्क्रीजेस द सिक्रिशन ऑफ अ प्रोलॅक्टिंग हार्मोन रिझल्ट इन अ गायनेकोमॅस्टिया आणि गॅलॅक्टोरिया. म्हणजे काय होतं? ब्रेस्ट एनलार्जमेंट आणि टेंडरनेस होतं. आणि त्यानंतर काय होतं? रिडक्शन ऑफ अ गोनॅडोट्रोपिन हार्मोन रिझल्ट इन ॲम्नोरिया आणि इनफर्टिलिटी. ॲम्नोरिया म्हणजे काय? द ॲब्सेन्स ऑफ अ मेरेस्ट्रल पिरियड्स. हे एंडोक्राईनवर इफेक्ट होतो अँटीसायकोटिक ड्रगचा. त्यानंतर आहे फार्माकोकायनेटिक ऑफ अँटीसायकोटिक ड्रग. मोस्ट न्यूरोलेप्टिक ड्रग आर हायली लिपोफिलिक, bind avidly to proteins and tends to accumulate in a highly peripheral tissue. Oral absorption is incomplete and erratic. Intramuscular injection is more reliable. With a repeated administration, variable accumulation occurs in a body fat and possibly in a brain myelin. Half-life are generally long and so as a single daily dose is effective. After a long-term treatment and drug administration is stopped, therapeutic effect may outlast significant blood concentration by days or week. This may result from a tight binding of a parent's drug of active metabolite in the brain. Metabolites are excreted in the urine and bile. म्हणजे जनरली अँटीसायकोटिक ड्रग हे इंट्रामस्क्युलरली दिले जातात. त्यांचं अक्युमुलेशन पण होतं. म्हणजे जे जनरली अक्युमुलेशन कशात होतं? तर बॉडी फॅटमध्ये, पॉसिबली कुठं होतं? ब्रेन मायलिनमध्ये त्याचं अक्युमुलेशन होतं. आणि हाफ लाईफ आर जनरली लॉंग असते अँटीसायकोटिक ड्रगची. आफ्टर अ लॉंग टर्म ट्रीटमेंट ड्रग ॲडमिनिस्टर इज अ स्टॉप. Therapeutic effect may outlast significant blood concentration by day or a week. आणि जनरली त्याचे अँटीसायकोटिक ड्रगचे जे मेटाबोलाइट आहे ते एक्सक्रिटेड कशाने होतात? तर युरिन किंवा बाईलने एक्सक्रिटेड होता. म्हणजे बॉडीच्या बाहेर कशाद्वारे पडतात? युरिनेशन किंवा बाईलद्वारे बाहेर पडतात. हे झालं फार्माकोकायनेटिक्स ऑफ ड्रगचं. त्यानंतर युजेस काय काय आहे अँटीसायकोटिक ड्रगचा? फर्स्ट यूज केला जातो सिझोफ्रेनियामध्ये. सिझोफ्रेनिया म्हणजे मी काय सांगितलंय? सिझोफ्रेनिया म्हणजे काय? इज अ क्रोनिक अनसॉल्व्ड मेंटल डिसऑर्डर दॅट अफेक्ट हाऊ अ पर्सन थिंक, फील अँड बिहेव्स. People with a schizophrenia may seem like have a lost and touch of the reality. Schizophrenic इफेक्ट अफेक्टिव्ह डिसऑर्डर मध्ये पण यूज केल्या जातात अँटीसायकोटिक ड्रग. त्यानंतर मॅनिया. मॅनिया म्हणजे काय? एक्स्ट्रीमली आणि इलिव्हेटेड किंवा एक्साइटेबल मूड, दॅट इज द मॅनियामध्ये पण अँटीसायकोटिक ड्रग यूज केला जातो. त्यानंतर ऑर्गॅनिक ब्रेन सिंड्रोममध्ये. ऑर्गॅनिक ब्रेन सिंड्रोम म्हणजे काय? अ स्टेट ऑफ अ डिफ्यूज cerebral dysfunction associated with a disturbance in a consciousness, cognition, mood and affect and behave in the absence of drug, infection or a metabolic cause. Cerebral dysfunction associated with a disturbance in a consciousness, that is the organic brain syndrome. त्यामध्ये पण अँटीसायकोटिक ड्रग यूज केले जातात. त्यानंतर
अँझायटीमध्ये पण अँटीसायकोटिक ड्रग यूज केले जातात किंवा प्री अॅनेस्थेटिक मेडिकेशन म्हणून पण अँटीसायकोटिक ड्रग यूज केले जातात. आपण प्री अॅनेस्थेटिक ड्रग म्हणजे काय बघितलं आहे पहिले. त्यानंतर इंट्रॅक्टेबल हायकूच इंट्रॅक्टेबल हायकॉफ म्हणजे उचकी. हायकॉफ म्हणजे काय उचकी. त्यानंतर टिटॅनस म्हणजे काय अ सिरियस बॅक्टेरियल इन्फेक्शन दॅट कॉज अ पेनफुल मसल स्पाझम अँड कॅन लीड टू अ डेथ. टिटॅनसमध्ये पण अँटीसायकोटिक ड्रग यूज केला जातो. त्यानंतर अल्कोहोलिक हॅल्युसिनेशनमध्ये यूज केला जातो. त्यानंतर हंटिंग्टन्स डिसीज म्हणजे नर्व सेल इन द ब्रेन ब्रेक डाऊन ओव्हर अ टाइम, दॅट इज द हंटिंग्टन्स डिसीज, त्यामध्ये यूज केला जातो. आणि टुर्टे सिंड्रोम्स म्हणजे अ नर्व सिस्टीम डिसऑर्डर इन्व्हॉल्विंग अ रिपीटिव्ह मुवमेंट और अनवॉन्टेड साऊंड यामध्ये पण अँटीसायकोटिक ड्रग हे यूज केले जातात. त्यानंतर आपण क्लासिफिकेशन बघणार आहोत. नाही, आपण युजेस बघितले आहे अँटीसायकोटिक ड्रगचे. त्यानंतर आपण अँटीसायकोटिक ड्रग 1 बाय 1 ड्रग बघणार आहोत, ते नेक्स्ट लेक्चरमध्ये. आजचं लेक्चर आपण इथे स्टॉप करणार आहोत. आपण अँटीसायकोटिक ड्रग बघितल्यानंतर अँटी अँझायटी ड्रग बघणार आहोत. त्यानंतर आपण अँटी डिप्रेशन ड्रग बघणार आहोत. आजचं लेक्चर मी इथंच थांबवते, खूप लेंदी होईल नाहीतर. थँक्यू.